नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं द जिनियस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आपण तुम्हाला माहितीच आहे, सुरू केलेले आपण पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका आणि त्यांचं विश्लेषण हे राज्यसेवाचं आहे आणि कंबाईन बीचं पण तसं आहे. म्हणजे MPSC PSI STI ASOसाठी ग्रुप बीसाठी जी कंबाईन होते त्याचं पण आपण ॲनालिसिस सुरू केलेलं आहे. तर त्याच्यातील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. मागील आपण 2019चा ॲनालिसिस बघितलं. आज आपण 2018चा कंबाईन ग्रुप बीचा ॲनालिसिस बघूयात. चला यात आपण प्रश्नाला सुरू करूयात. बघूयात 2018ला पहिला प्रश्न कोणता आला होता. तर हा योजनेबद्दलचा प्रश्न आहे, करंट अफेअर्सचा, चालू घडामोडीबद्दल. तर प्रश्न पहिला असा आहे, प्रधानमंत्री मातृत्व किंवा मातृवंदना योजनेबाबत प्रश्न आहे हा बघा. तर त्याच्याबद्दल खालील विधाने दिलेली आहेत, ते विचारात घ्यायला सांगितली. तर खाली विधान काय आहेत. सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे. या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹8,000 वित्त सहाय्य देते. गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर वरील विधान आहे त्याच्यावर विचार करा, म्हणजे कोणते चूक आहेत, कोणते बरोबर आहेत. त्याच्यातील केवळ विधान सी आहे, म्हणजे गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे केवळ एक विधान सत्य आहे, म्हणजे बरोबर आहे. वरील दोन्ही विधाने असत्य आहेत, चुकीचे आहेत ते. कारण सदर योजना ही 1 जानेवारी 2017 रोजी केंद्र शासनाने सुरू केलेली आहे ती. आणि या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹8,000 नसून इथं ₹5,000 वित्त सहाय्य देते, ₹5,000. त्याच्यामुळे केवळ विधान सी बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे इथं. पुढील प्रश्न क्रमांक 2, दी कोएलेशन इयर्स हा पण करंटचाच प्रश्न आहे बघा, चालू घडामोडी. तर एक जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण विचारले आपल्याला, तर ते आहेत प्रणव मुखर्जी, आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. द कोएलेशन इयर्स, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे याचा. पुढील प्रश्न क्रमांक 3, 2018च्या हा पण चालू घडामोडीबद्दलचा प्रश्न आहे. 2018च्या IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले, तर त्याला आहे राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केलं होतं, त्याला विकत घेतलं होतं. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला. आपण चालू घडामोडीबद्दल प्रश्न आहे. तर हा पुरस्कारावर अशोक केळकर यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो भाषा अभ्यासकासाठी, तर तो पर्याय क्रमांक 3 जो आहे डॉक्टर अविनाश बिनीवाले यांना देण्यात आला आहे तो. तर इथं आणि दुसरा पण प्रश्न होऊ शकतो की अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार कशाबद्दल दिला जातो, तर तो आहे भाषा अभ्यासक, भाषेचा अभ्यासासाठी. तो कुणाला दिला गेलेला आहे, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर अविनाश बिनीवाले. पुढील प्रश्न क्रमांक 5, हा पण चालू घडामोडीचाच प्रश्न म्हणता येईल. तर हा योजनेबद्दल प्रश्न आहे बघा. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा. तर यातला चुकीचा एक पर्याय निवडायचा, म्हणजे बाकी पर्याय बरोबर असतील. प्रसाद, हृदय, इनक्रेडिबल इंडिया सॉरी नंतर पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा इत्यादी हे त्यांचे पुढाकार आहेत पर्यटन मंत्रालयाचे, टुरिझम डिपार्टमेंट. तर त्याच्यातील अयोग्य कोणता आहे ते विचारलं सांगितलं आपल्याला. तर काय प्रसाद काय म्हणताय, प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भावनिकांना निशुल्क अन्न वितरण. तर प्रसादमध्ये अन्न वितरणाचा काही संबंध येत नाही. ते प्रसादचं आपण इंग्लिशमध्ये फुल फॉर्म बघितलं तर नॅशनल मिशन ऑन पिलग्रिमेज रिज्युविनेशन अँड स्पिरिच्युअल ऑगमेंटेशन ड्राईव्ह स्कीम. तर काय मराठीत अर्थाचा एक प्रकारे एक राष्ट्रीय स्कीम आहे की तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं रिज्युविनेशन करायचं, म्हणजे त्यांना एक नाविन्य द्यायचं आहे. बेसिक सुविधा असतील तिथं पाणी वगैरेचे ते सुविधा पुरवणं, त्याचं ऑगमेंटेशन करायचं. तर याच्याबद्दल आहे. प्रसाद अन्न वितरणाचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हा एकच बरोबर, म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे तो, पर्याय क्रमांक 1. बाकी हृदय, भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे, बरोबर आहे. इनक्रेडिबल इंडिया 2.0 मध्ये काय होतं, भारतात पर्यटनाचा विकास घडवणे. आणि सी का 4 जो आहे तो पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा, ताजमहल आणि हुमायूंची कबर येथे सुरुवात झालेली ई तिकिटांची सुविधा. तर इथं मग चुकीचा पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 6, कैलास मानसरोवर यात्रासंबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. तर ती यात्रेसंबंधी, तर मला वाटतं त्यावेळेस हा आपले राहुल गांधीजी गेले होते तिथं, त्याच्यामुळे हा मे बी करंटमध्ये असेल आणि त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला असेल याच्यावर.
यात्रेला गेले होते त्यावेळेस. तर कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारे केले जाते. यात्रेचे आयोजन 2 वेगवेगळ्या मार्गांनी होते. एक मार्ग लिपुलेखा खिंड जे उत्तरांचल आणि दुसरा मार्ग नथुला खिंड जे सिक्कीममध्ये आहे. या यात्रेसाठी परकीय किंवा परदेशी व्यक्ती पात्र नाहीत. यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतीही सवलत किंवा आर्थिक सहाय्य देत नाही. यातील कोणती विधाने सत्य आहेत? तर हे सर्व विधाने सत्य आहेत. आयोजन हे परराष्ट्र मंत्रालयाकडून केलं जातं. आयोजन हे 2 वेगवेगळ्या मार्गाने, एक लिपुलेख आणि दुसरा नथुला खिंड आहे. यात्रेसाठी परकीय व्यक्ती यात्रेसाठी पात्र नाहीत आणि यात्रेकरूंना कुठलंही सहाय्य दिलं जात नाही. पर्याय क्रमांक 1 ABCD. पुढील प्रश्न क्रमांक 7. अग्नी 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यभेदाची क्षमता किती आहे? तर अग्नी 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राला सर्वांनाच माहिती ती 5000 ते 5500 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1 अग्नी 5. पुढील प्रश्न क्रमांक 8. मी टू हा आपण चालू घडामोडीचा आपण मला वाटतं त्याच्यावर पण अगोदर पण प्रश्न घेतलेला आहे, आपण डिस्कशनमध्ये पण घेतलेला आहे. मी टू हे कशाबद्दल आहे असं काहीतरी प्रश्न होता बघा. तर मी टू हे सोशल मीडियावरील अभियान कशाशी संबंधित आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 1 लैंगिक अत्याचार आणि हल्ले. म्हणजे महिलावर जे सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना मग त्यांच्यावर काही हल्ले होत असतील किंवा त्यांच्यावर अत्याचार होत असतील काही, तर त्यासाठी हे मी टू एक सोशल मीडियावर एक अभियान चालवलं गेलं होतं त्यावेळेस. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे याचा. पुढील प्रश्न क्रमांक 9. जोड्या लावायला विचारल्यात. गाव किंवा शहरे आणि तेथील प्रकल्प. पवनी तालुका, चिचपल्ली, नवेगाव, नागपूर. तिथं पवनी तालुक्यामध्ये काय गोशी खुर्द प्रकल्प आहे, गोशी खुर्द. चिचपल्लीमध्ये काय आहे तर तो आहे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली. आणि नवेगावला काय आहे तर ते नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे, सगळ्यांनाच माहिती आहे नवेगावला. आणि नागपूरला काय आहे तर तो माझी मेट्रो नागपूर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश डॅश हे महत्त्वाचे कार्य आढळते. तर काय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्य? राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे ऑफकोर्स असणारच आहे. आणि पुढील विधान आहे संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्त्वे अंमलात आणणे. राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे आणि वरीलपैकी नाही. त्याच्यात बघा सी स्टेटमेंट हे खूप म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल आहे, त्याच्यामध्ये काढून टाकलं आपण तर आपल्याला मिळून जातं पर्याय क्रमांक 2 A आणि B. फक्त A आणि B विधान हे सत्य आहे तिथं, तर तेच कार्य त्यांचं. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 11. अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळवला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडवले? तर अवनी चतुर्वेदी हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा. तर त्यांनी एक विमान उडवलं होतं, त्या विमानाचं नाव विचारलं त्यांनी. ती पहिली महिला ठरलेली भारतीय महिला विमान उडवणारी. तर ते MiG-21 बायसन, MiG-21 बायसन. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये काय असं असतं, समजा एखाद्याला ऐकायला येत नसेल, एखाद्या आजोबाला चालता येत नसेल किंवा आजीला चालता येत नसेल, त्यांना काठी देणे, मग कानाचं मशीन देणे. तर जे भौतिक साधन आहेत त्यांना पुरवणं आणि त्यांचं एक जीवन थोडंसं सोयीस्कर होणं किंवा सुखकर होणं आहे. तर याबद्दल कोणती योजना आहे केंद्र सरकारची? तर ती आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय वयोश्री योजना. इथं हे वृद्ध नागरिकांना काय दिलं जातं? इथं भौतिक साधने आणि सहाय्यक साधने दिली जातात. एखाद्याला चालत असेल तर व्हीलचेअर असेल त्याला प्रोव्हाइड करणं, अशी साधने दिली जातात. ते पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय वयोश्री योजना. पुढील प्रश्न बघू. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबईनंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो? न्यू वर्ल्ड वेल्थ. तर हे काही जास्त लक्षात ठेवण्यासारखं नाही, पण फक्त प्रश्नाचा प्रकार कसा विचारला जाऊ शकतो करंटवर हे तर आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर पहिल्या 15 मध्ये मुंबई आहे. तर मुंबईनंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो? तर तो पर्याय क्रमांक 2 टोरांटो शहराचा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये KCR किट योजना सुरू केली आहे? तर हे दुसऱ्या राज्यांच्या एक योजनेबद्दल प्रश्न आहे बघा. तर KCR किट
आता आपल्याला मुख्यमंत्री जरी माहीत असते आपल्या शेजारच्या राज्यांचे, तरी हा प्रश्न त्याला सॉल्व करता आला असता विद्यार्थ्याला द्या. KCR किट म्हणजे के चंद्रशेखर राव, ते एक शॉर्ट फॉर्म बनवला आहे त्यांना. तर ते तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्याच राज्याची योजना आहे. पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. पुढील प्रश्न बघू. नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? तर त्या होत्या पाकिस्तान देशाच्या नागरिक होत्या त्या. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. आता तो 1961चा जो महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ॲक्ट आहे, त्याच्यातील कलमावर हा जोड्या लावायला विचारलेला आहे आपल्याला. तर कलम जे 95 आहे, कलम 95 मध्ये सांगितलेलं आहे गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक दिलेली आहे. BDO गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक, कलम 95. कलम 78 मध्ये दिलेला आहे पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य. पर्याय क्रमांक आपला कलम जो 97 आहे, तर कलम 97 मध्ये सांगितलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO जो असतो यांचे अधिकार व कार्य दिलेले आहेत. नंतर जो 76 मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना. असं लावला जोड्या तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 योग्य मिळतो. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत, म्हणजे कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत? खालीलपैकी कोणते विषय? तर वीज, विवाह आणि घटस्फोट दत्तक, वजन आणि मापी आणि त्यांच्या मानांकनाची स्थापना, कामगार संघटना. यातील कोणते समवर्ती कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत? तर ते आहेत म्हणजे C सोडतात, वजन आणि मापी आणि त्यांच्या मानांकाची स्थापना हे सोडतात. सगळे विषय हे समवर्ती सूचित आहेत, कारण वजन आणि मापी एक युनिव्हर्सल असले पाहिजेत. देशामध्ये कुठे गेलं तरी 1 किलो तेवढंच भरलं पाहिजे, माप पण तेवढं 1 लिटर तेवढंच भरलं पाहिजे, म्हणजे युनियन लिस्टमध्ये सब्जेक्ट असले पाहिजेत ते. तर एक युनिफॉर्मिटी राहावं म्हणून जे सब्जेक्ट लागतात, तर ते सब्जेक्ट हे युनियन लिस्टमध्ये असतात. आणि आपापल्या राज्यानुसार गरज आहे कमी जास्त होण्याची, तर ते विषय हे स्टेट लिस्टमध्ये असतात. इथं कॉन्करंट लिस्टमध्ये कोणत्या मग? वीज, विवाह आणि घटस्फोट दत्तक आणि कामगार संघटना, A, B आणि D. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधायचा, चुकीचे विधान शोधायचे. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देणे एवढे सक्षम करण्यात आलेले नाही. आणि या आयोगाची स्थापना 1990 साली झाली आहे. इथे चुकीचे विधान विचारतात आपल्याला. तर बघा, हा त्यावेळेस याचं उत्तर वेगळं असेल, पण आता ह्याचं उत्तर वेगळं असतं. कारण ह्या अगोदर काय होतं, पर्याय विधान जे A दिलेलं आहे, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी, तर त्यावेळेस ती स्टॅट्युटरी होती. हा पेपर कधी झाला असेल? मार्च एप्रिलमध्ये झाला असेल 2018च्या. पण ह्याचं जे घटनादुरुस्ती झालेली आहे ती ऑगस्टमध्ये झाली, आय थिंक 2018लाच. आणि त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिला, आपण संवैधानिक दर्जा दिलेला आहे मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाला, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास. आणि घटनात्मक दर्जा दिलेला 11 ऑगस्ट 2018ला दिला आहे त्याला, बघा एक्झॅक्ट तारीख. आणि आणि ह्या आयोगाची स्थापना जी आहे ते 90ला झाली नसून ते 93ला झालेली आहे. म्हणजे त्यावेळेसचं उत्तर होतं तर ते पर्याय क्रमांक 2 B आणि D हे अयोग्य आहेत. हा गृह खात्यांतर्गत येत नाही आणि आयोगाची स्थापना 90 साली झाली, हे पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या संदर्भात खालील विधाने केलेली आहेत काही? तर उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो, वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो पदावर राहू शकत नाही. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर फक्त वरील A आणि B ही विधाने बरोबर आहेत. विधान C जे आहे तो 65 वर्षानंतर राहू शकत नाही, तर ते विधान चुकीचं आहे. अतिरिक्त न्यायाधीशांना म्हणजे कोणी रिटायर झाल्यानंतर पण त्यांना बोलवलं जातं, त्याच्यामुळे ते 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते विधान चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे A आणि B ही विधाने सत्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर म्हणजे अनुच्छेद 19 स्पीच अँड एक्सप्रेशनवर वाजवी बंधने घालू शकते?
तर ते न्यायालय म्हणजे आपल्या रेस्ट्रिक्शन टाकू शकतं आपल्या राईटवर, आपल्या हक्कांवर, बोलण्याचा आणि भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. कोणत्या कोणत्या कारणामुळे घालू शकतं? खाली पर्याय दिलेले आहेत: न्यायालयाचा अवमान, अल्पसंख्याकांचे संरक्षण, परदेशांशी मित्रत्वाचे संबंध, भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व, सभ्यता अथवा नीतिमत्ता. तर याच्यातील बीज पर्याय जो होता अल्पसंख्याकांचे संरक्षण हे सोडतात. बाकी सर्व कारणावरून हे आपल्या ह्या हक्कावर वाजवी बंधने घालू शकते. जो पर्याय क्रमांक 3 ACDE म्हणजे बी सोडता सर्वच. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे इथं. पॉलिटीमध्ये ना म्हणजे राज्यघटनेमध्ये असे खूप असे मायन्यूट प्रश्न विचारले जातात. असं खूप काय म्हणतात एक सूक्ष्म हे करून असे सरळ विचारले जात नाहीत की 19मध्ये कोणते राईट्स आहेत त्याच्यावर आता कसा प्रश्न विचारला बघा. 1901मध्ये कोणता राईट विचारलाच नाही तुम्हाला, तो दिला आहे त्यांनी ऑलरेडी. त्याच्यावर बंधने घालू शकतो आपण. घालू शकतो की हे पण नाही विचारलं, घालू शकतो. त्याच्यावर कोणत्या कोणत्या कारणामुळे घालू शकतो हे पण थोडंसं डिटेलमध्ये विचारले. अगोदर सारखं राहिलं नाही आता की भारताचा प्रथम नागरिक कोण. 2012-13चे प्रश्न बघितले कंबाईनचे वगैरे PSIचे त्यांचे वेगळे झालेले, त्यावेळेस असे प्रश्न यायचे, पण आता तसे प्रश्न येत नाही. तर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? महाराष्ट्र विधिमंडळात कोणती विधान चुकीचे आहेत विचारले त्यांनी. तर विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांचे सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेत मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते आणि यापैकी एकही नाही. तर चुकीचे विधान कोणतं विचारलं तर यापैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या सांगितलं आपल्याला. म्हणजे अडल्ट फ्रँचायझ सर्वांना मतदानाचा अधिकार जो 18 वर्षांच्या वरील लोकांना, तर तो कोणत्या देशात कधी देण्यात आला असा प्रश्न आहे राज्यघटनेसंबंधित. तर श्रीलंकेमध्ये जो आहे तो 1931मध्ये देण्यात आलेला आहे श्रीलंकेत. आणि मलेशियामध्ये देण्यात आलेला आहे तो 1955. ऑस्ट्रेलियामध्ये देण्यात आलेला आहे तो 1962. दक्षिण आफ्रिकेत दिलेला आहे तो 1994. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. श्रीलंकेमध्ये 1931ला, मलेशियामध्ये 1955, ऑस्ट्रेलियामध्ये जो आहे तो 1962 आणि सर्वात शेवटी दक्षिण आफ्रिकेत 1994मध्ये. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर तुम्ही मला आता कमेंटमध्ये सांगा मग आपल्या भारतामध्ये हा प्रौढ मताधिकाराचा कधी देण्यात आलेला आहे अडल्ट फ्रँचाइज आपल्याला, आणि त्याच्या संबंधित संविधानामध्ये कोणतं कलम आहे किंवा कोणतं आर्टिकल आहे हे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा मला. तर बघूया पुढचा प्रश्न. पुढीलपैकी अयोग्य जोडी शोधा. अयोग्य जोडी शोधा विचारले त्यांनी. तर बघा अनुच्छेद म्हणजे कलम दिलेली इथे त्यांनी 43, 45, 48, 51. तर इथं अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखली विचारली त्यांनी. तर ते आहे B आणि C. 345 मध्ये काय सांगितलं त्यांनी? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा चुकीचं आहे ते. आणि 348 मध्ये घटक राज्याची अधिकृत भाषा अनेक भाषा हे पण विधान चुकीचं आहे. आणि फक्त विधान A आणि D बरोबर आहेत. म्हणजे तो पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे, B, C. पुढील प्रश्न क्रमांक 24. महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या आणि त्या विधानाबद्दल कोणते चुकीचे आहेत ते विचारले त्यांनी. ते विधान आहेत: या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. या समित्यावर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. तरी कोणते विधान चुकीचे आहेत विचारलं तर यातील कोणतेही विधान चुकीचे नाही, दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे या समितीची रचना, सदस्याची निवड ही राज्य शासन ठरवतं आणि या समितीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तशी तरतूद करू शकतं. पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही नाही. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? लोकसभेच्या जागा राखीव आहेत. आपण एक जनरली एक ओव्हरव्ह्यू जरी माहीत असेल तुम्हाला इंडियाचा की कुठं अनुसूचित जमाती जास्त आढळतात, म्हणजे शेड्यूल ट्राईब जास्त आढळतात, तर ते लगेच त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज आला असता. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कमी आढळतात, त्याच्यामुळे चान्सच नाही उत्तर प्रदेशचा. तर हे ओडिसामध्ये आहे जो पर्याय क्रमांक 2 जो आहे, तर तिथं लोकसभेच्या जागा राखीव आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. 26वा. कालानुक्रमे रचना करा विचारले. ते हिस्ट्रीचा प्रश्न आहे बघा. क्रोनॉलॉजिकली ऑर्डर अरेंज करायचे त्यांना, कोणती घटना आधी झाली, कोणती नंतर झाली. तर दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, गांधी आयर्विन करार, जातीय निवाडा. तर सर्वात पहिला झाला नेहरू अहवाल 1928ला.
पर्याय क्रमांक मग याचा नाही, आधी नेहरू अहवाल बघू. 1928ला झाला. नेहरू अहवालानंतर काय झालं मग गांधी आयर्विन करार झाला 1931लाच झाला. याच्यानंतर काय झालं, गांधी आयर्विन करारानंतर गांधीजी तयार झाले गोलमेज परिषदेमध्ये येण्यासाठी. मग गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले, पहिल्याला हजर नव्हते. नंतर दुसरी गोलमेज परिषद झाली. शेवटी काय झालं मग हे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काहीच निर्णय न झाल्यामुळे काय केलं मग रॅमसे मॅकडोनाल्डने काय केलं मग जातीय निवाडा म्हणजे कम्युनल अवॉर्ड जाहीर केला त्यांनी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर येणार आहे. VCAD नेहरू अहवाल, गांधी आयर्विन करार, दुसरी गोलमेज परिषद आणि जातीय निवाडा. ते बाकीच्या नेहरू अहवाल सोडता बाकीच्या सर्व घटना हे 31मध्ये झाल्या. थिंक जातीय निवाडा 32ला झाला. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. गांधी आयर्विन करार जो आहे तो 5 मार्च 1931ला झाला होता आणि सेकंड राऊंड टेबल झाली होती ती 7 सप्टेंबर 1931ला झाली होती सुरुवात त्याची. पर्याय क्रमांक 3 योग्य इथं. पुढील प्रश्न बघू. 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती. 57च्या उठावात होळकरही तटस्थ राहिले म्हणजे काही कोणत्याच बाजूने नव्हते ते, पण त्यांच्या याच्यातील संस्थानातील कोणत्या शिपायांनी बंड केले होते तर ते होते महू आणि इंदोर या ठिकाणातील शिपायांनी बंड केले होते. महू आणि इंदोर. पर्याय क्रमांक 2 B आणि C फक्त. पुढील प्रश्न क्रमांक 28. इसवी सन 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश डॅश याची नेमणूक करण्यात आली. 1920ला प्रथम हाय कमिशनर होता. पर्याय क्रमांक 2 सर विल्यम मेयर. पुढील प्रश्न 1873मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती. बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली तर ती होती पबना. 1873मध्ये बंगालमध्ये पबना. इतिहासात बघा पबना रिव्होल्ट आहे एक, पबना विद्रोह, तर तो आहे पबना जिल्ह्यातील पबना. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 30. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते. खूप आता कॉमन प्रश्न झालेला आहे. ऑपरेशन पोलो होता हा पर्याय क्रमांक 2. हैदराबाद संस्थानाला संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले गेले होते ऑपरेशन पोलो. पोलीस ऑपरेशन होतं हे. पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली आहेत तर नियतकालिके ती कोणी सुरू केली. विद्यार्थी, काँग्रेस, साधना. तर ही सर्व नियतकालिके होती साने गुरुजींनी सुरू केलेली आहे ती. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 32. जोड्या जुळवा. किचकवध, स्वदेशी, वंगभंग, भीमराव. तर हे जोड्या जुळवा सांगितलं तर किचकवध कोणाचं आहे ते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. नंतर स्वदेशी कोणाचं होतं ते गणेश बल्लाळ फणसळकर. नंतर वंगभंग कोणाचं आहे लिखाणे तर ते आहे वासुदेव पुरुषोत्तम साठे. आणि भीमराव जे आहे लक्ष्मण नारायण जोशी यांचं आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य इथं. पुढील प्रश्न क्रमांक 33. म्हणजे इथं खूप फास्ट होत असेल असं जोड्या लावायचे प्रश्न असतील किंवा मोठी विधानं असतील तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः वाचायचा विधानं, तुम्हाला ते जास्त लक्षात राहतील. अजून जिथं वन लाईनर आहे तिथं प्रश्न नाही, पण जिथं असं जोड्या जुळवायला असेल किंवा एखादं अनुच्छेद दिलेले असतील, कलम विचारले असतील, आर्टिकल विचारले असतील तर तिथं थोडा व्हिडिओ पॉज करून तो शांततेने तुम्ही ऐकून किंवा तुम्ही स्वतः वाचून ते लक्षात घेऊ शकता. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते. धोंडो केशव कर्वे यांना कोणते पुरस्कार भेटले होते. येथील सर्व भारतरत्न, पद्मविभूषण, डिलीट, LLD हे सर्व पुरस्कार कर्वेंना दिलेले गेलेले होते. ABCD. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या प्रयत्नांनी झाली. तर ती कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रयत्नांनी झाली. माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 35. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. वर बी एक प्रश्न आला होता त्याच्याबद्दल आपल्याला. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर डॅश डॅश यांची अनुयायी होते. तर ते कोणाचे अनुयायी होते. मोहनदास करमचंद गांधी, आपले MK गांधी, महात्मा गांधींचे ते अनुयायी होते. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 36. विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश या पुस्तकात आढळतो. तर तो आहे पर्याय क्रमांक 2 जो आहे समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकात विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद त्या पुस्तकात आढळतो. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली.
ती कोणती होती? तर ती योमेशचंद्र बॅनर्जी जे राष्ट्रीय समितीचे पहिले अध्यक्ष होते ते राष्ट्रीय काँग्रेसचे. तर त्यांनी कोणती उद्दिष्ट सांगितली होती? सामाजिक समता आणि समानता, राष्ट्रीय भावना, धर्मनिरपेक्षता, एक भावनेचा विकास व दृढीकरण. तर त्यातील फक्त जो आहे राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण, बी आणि डी, फक्त बी आणि डी. पर्याय क्रमांक 2 धर्मनिरपेक्षता वगैरे सांगितले होते त्यांनी. राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण हे सांगितलं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 38. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर हे कायदे पण महत्त्वाचे आहेत बघा. 1773 पासून 1935 पर्यंतचे कायदे होते, त्याच्यावर बी फिरून इकडून तिकडून प्रश्न विचारले जातात सारखे. ते मग UPSC पासून तर डायरेक्ट मग कंबाईन ग्रुप C पर्यंत पण कसे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावर. तर ते कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर ती 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? बागची, एस गोपाल, अनिल सील, शिरालाल सिन्हा. तर हे त्यांचे लिखाण दिसतं एक त्यांचं. तर बागची प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया ही जोडी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. ते त्यावेळेस चालू घडामोडीत असेल बघा प्रश्न. पुढील प्रश्न, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली आहे? हे सर्वांनाच माहिती आहे. बंदी जीवन हे सचिंद्रनाथ सन्याल. पर्याय क्रमांक 4. बंदी जीवन सचिंद्रनाथ सन्याल. पुढील प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? महाराष्ट्राचे सर्वांनाच माहिती आहे आपल्याला. तर किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. मग 3,03,07 त्यालाच मग 307.70 लाख हेक्टर म्हणता येईल. पर्याय क्रमांक 3. चौरस किलोमीटरमध्ये विचारलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर. पुढील प्रश्न, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डॅश डॅश किलोमीटरने कमी झाले आहे. तर ते 513 किलोमीटरने कमी झाले कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ती आहे भातसा. पर्याय क्रमांक 4 जो आहे भातसा नदी ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाही आहे. त्यातील कोणत्या मग तेरणा, प्रवरा, मांजरा ह्या नद्या आहेत त्या गोदावरी खोऱ्याचा भाग आहेत. भातसा भाग नाही त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 44. डॅश डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? तर हे कांडला. कांडला गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. कांडला. पुढील प्रश्न क्रमांक 45. जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅश डॅश या लेणीची नोंद केलेली आहे. तर आपण इंग्लिशमध्ये बघूयाला. डॅश डॅश इज रेकॉर्डेड इन वर्ल्ड हेरिटेज साईट. जागतिक वारसा शिल्प त्यालाच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणतात. तर त्याच्यामध्ये कशाची नोंद आहे? सर्वांची आपल्याला माहिती आहे अजंता केव्ज ही वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे. अजंता केव्ज. तर ती कोणत्या साली वर्ल्ड हेरिटेज साईट तिला देण्यात आलेलं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मग. आणि महाराष्ट्रातील मग किती साईट आहेत? नंतर जगात कोणत्या देशाच्या सर्वाधिक साईट ह्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहेत? असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? तलाव सिंचन कोणत्या राज्यात जास्त आहे? तर ते आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न क्रमांक 47. गोमीत, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? त्या शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत. गोमीत, पारधी, भिल्ल या धुळे जिल्ह्यात आढळतात. धुळे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 48. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. तर SCची पॉप्युलेशन जे आहे शेड्यूल कास्ट तर ते कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते 2011 नुसार? तर ते आहे पुणे जिल्ह्यात. पर्याय क्रमांक 3 पुणे. पुढील प्रश्न आहे भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? तर ती 1951 ते 56. 51 ते 56. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर तो आहे सर्वांनाच माहिती आहे सह्याद्री पर्वत. बघा काही प्रश्न असे असतात ना तिथं म्हणजे मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स चुकणारच नाही. तिथं 90% पोरांचे ते प्रश्न बरोबरच येणार. पण कॉम्पिटिशन खरी ते अशाच प्रश्नामध्ये असती जे थोडेसे वेगळे असतात. आता महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक, नंतर हा वरील प्रश्न पहिली पंचवार्षिक योजना कोणाला माहीत नसणार आहे? सगळ्यांनाच माहिती आहे हा प्रश्न. खरी कॉम्पिटिशन ही खूप लिमिटेड क्वेश्चनमध्ये असते. ते क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करता आले पाहिजेत. आपलं नाव नक्कीच रिझल्टमध्ये झळकू शकतं नंतर ते प्रश्न जर आपल्याला अटेम्प्ट झाले तर. पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणती हे नावाने ओळखली जाते? तर ती आहे अप्सरा. सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा. पुढील प्रश्न
जोड लावा. जिल्हा आणि तालुका विचारलं त्यांच्यातली. नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ. तर नांदेडमधील कोणता तालुका आहे किंवा भोकर. नांदेडमध्ये भोकर. आय थिंक हा अशोक चव्हाणांचा मतदारसंघ आहे बघा. नांदेडमध्ये भोकर. नंतर जालनामध्ये कोणता आहे ते भोकरदन. बुलढाणामध्ये उमरखेड, उमरखेड याच्यामध्ये, यवतमाळमध्ये उमरखेड आहे. बुलढाणामध्ये संग्रामपूर आणि यवतमाळमध्ये उमरखेड आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. मग हा पण खूप म्हणजे विचारला जातो प्रश्न खनिजावर. तर डोलोमाईटचे साठे कुठे आहेत महाराष्ट्रात? यवतमाळ आणि रत्नागिरी. पर्याय क्रमांक 4 यवतमाळ आणि रत्नागिरी. पुढील प्रश्न क्रमांक 54. डॅश डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. तर पहिला पर्यटन जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत? जालना जिल्ह्याची सीमा कोणकोणत्या? बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद एवढ्याशी सोबतच जोडलेले आहेत. जळगाव बघा, सेकंड ऑप्शनमध्ये जळगाव पण दिलं आहे आणि तिसऱ्यामध्ये पण जळगाव. तर जळगावचा काही संबंधच नाही जालन्यासोबत, त्याच्यामुळे दोन्ही पण ऑप्शन कॅन्सल होतील. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त विधान ए बरोबर आहे. बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद. मग अशाच ऑदर जिल्ह्याच्या पण आज जालना विचारलं त्यांनी यावेळेस. दुसऱ्या वर्षी औरंगाबाद, पुणे, नंतर नागपूर असे कोणताही जिल्हा विचारू शकतात. त्याच्यामुळे हुरवी ठेवायचा. कमीत कमी जळगाव आणि जालनामध्ये अंतर आहे बाबा, हे तरी लक्षात आलं तरी बी आपण बरोबर पर्यायापर्यंत जाऊ शकतो. इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 56. 1950 ते 51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवतो. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे शेती क्षेत्राचा वाटा हा घटती प्रवृत्ती दर्शवतो. शेती क्षेत्राचं प्रमाण आपल्या GDP मध्ये कमी कमी होत चाललेलं आहे आणि सेवा क्षेत्र असेल त्याचं क्षेत्र आपल्याला वाढत चाललेलं आहे प्रमाण. एक म्हणजे आपण डेव्हलप नेशनकडे चाललेलो आहे. विकसित देशाचं एक हे आहे, ते विकसित देशाकडे जाण्याचं एक काय म्हणतात त्याला, एक पायरी आहे ती. तर पर्याय क्रमांक 2 आहे घटती. पुढील प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. तर कोकण विभागाला कोणत्या क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे? तर शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग, वन आणि खनिज संपत्ती, कापड उद्योग, मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन. तर कोणते विधान बरोबर आहेत? तिथं फक्त तिथं काय मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन हेच त्यांना शाश्वत तुलनात्मक लाभ आहेत. बाकी सगळीकडेच आहेत. मग शेती, कृषी प्रक्रिया, वन खनिज संपत्ती आहे सगळीकडंच, कापड उद्योग पण आहे सगळीकडंच, तिथं नाही कापड उद्योग. पण जो मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन हे आहे तर ते एक शाश्वत तुलनात्मक लाभ आहे या कोकण विभागाला. पर्याय क्रमांक 3 फक्त डी. पुढील प्रश्न 58. महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. तर कोणत्या गटाची प्राचीन आदिवासी गट? म्हणजे प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स, PTG. प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स म्हणजे एक प्रकारचं काय असतं, ते थोडंसं बॅकवर्ड असतं. त्याच्यामध्ये शिक्षणाचा खूप कमी अभाव असतो. अजूनही ती अशी पारंपरिक शेती करत आलेली असतात, जशी झूम कल्टिवेशन सारखी. मग त्यांची अजून हे पण खूप संख्या पण खूप कमी असते, त्यांची नष्ट होण्यासारखी प्रजाती असते. तर अशांना प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स प्रकाशित केलेलं आहे त्या केळकर समितीच्या अहवालानुसार. तर त्यातील कोण कोण आहे? कातकरी, माडिया, गोंड आणि कोलाम. भिल्ल नाही त्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 A, B आणि C. पुढील प्रश्न राजकोषीय निर्देशक आणि अंदाजपत्रिकेमध्ये त्यावेळेस हा बघा करंटचा प्रश्न होता. त्यावेळेस राजकोषीय तूट किती आहे, महसुली तूट किती आहे, वर्षाखेरीज एकूण थकबाकी देयता किती आहे. तर याच्यातील पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. इथं फक्त तुम्ही प्रश्नाचं एक हे बघून घ्या, तुम्ही फॉर्मॅट बघून कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग आता आपल्याला करंटचे डेटा माहीत पाहिजे. अंदाजपत्रिका अनुमान 2019-20 असेल तर तो माहिती पाहिजे आपल्याला उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार. त्याचं प्रमाण किती? तर हे पाठ करण्यापेक्षा आपण सुधारित जे सध्याचं आहे तर ते माहीत करून घेतलं पाहिजे, नोट करून घेतलं पाहिजे त्याला. तर त्याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोताच्या महत्त्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? तर त्यांचा क्रम कसा आहे? कोणाचं जास्त आहे, कोणाचं कमी आहे प्रमाण? त्याच्यातलं C जो आहे तर तो बरोबर आहे पर्याय. विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. पर्याय क्रमांक 2 जो आहे फक्त C ते बरोबर आहे.
पुढील प्रश्न लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी ऑफ पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये काय होतं तर रॅपिड ग्रोथ होती पॉप्युलेशनची, तर लोकसंख्या ही वेगाने वाढते दुसऱ्या टप्प्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 लोकसंख्या वेगाने वाढते. पुढील प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मितीचा खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवतो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 2 242 रुपये निर्मिती खर्च येतो 1 दिवसाचा, आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार किती असतो? 60 दिवसाचा. पर्याय क्रमांक 2 रुपये 242 60 दिवस. पुढील प्रश्न क्रमांक 63, केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणलेला आहे? तर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन कोणी अंमलात आणलेला आहे? तर इथं ए, बी आणि सी, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. पश्चिम बंगाल सोडता सर्व राज्यांनी हा अंमलात आणलेला आहे. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन, राजकोषीय जबाबदारी शासन कायदा. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर डॅश डॅश होता, तर तो होता 5.9%. स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर होता 5.9%. पुढील प्रश्न, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालीलपैकी घटक आहेत. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम, त्याच्यामध्ये काय असतं? सार्वत्रिकता म्हणजे युनिव्हर्सॅलिटी, सगळ्यांना दिलं जातं युनिव्हर्सल बेसिक इन्कम. बिनशर्तता अनकंडिशनॅलिटी म्हणजे गरीब श्रीमंत लेडीज जेंट्स असं काही बघितलं जात नाही, बिनशर्तता. त्याच्यात प्रतिनिधित्व म्हणजे एजन्सी, रिस्पेक्ट फॉर रिसिपंट्स चॉईस म्हणजे ऑल ऑफ द अबव. त्याच्यामध्ये वरीलपैकी सर्व हे सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये समाविष्ट आहेत घटक. युनिव्हर्सल बेसिक इन्कम. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 66, 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट, सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे. ते वरीलपैकी सर्वच्या सर्व उपाययोजना लागू केल्यानंतर चांगली कामगिरी करू शकतात. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? तर शक्यतो असे प्रश्न असेल ना, उद्दिष्ट कोणते आहेत? जिथं काहीतरी चांगलं होण्यासारखं असतं, म्हणजे शेती उत्पादनात वाढ ही चांगली गोष्ट आहे, रोजगार संधीमध्ये वाढ ही एक चांगली गोष्ट आहे, रोजगार निर्मिती होणे, ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे ही पण एक चांगली गोष्ट आहे, विषमता कमी होणे. तर असे विधाने सर्वचे सर्व बरोबर असतात. जर तुम्हाला असे प्रश्न येत नसेल किंवा तुम्ही कन्फ्युजन असाल तर मी सांगत नाही की हा 100% करेक्ट असू शकतो, पण मोस्ट ऑफ द टाइम्स हा वरीलपैकी सर्व हेच त्याचं योग्य उत्तर असतं. इथं तसंच 67चं आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व योग्य आहे. पुढील प्रश्न 68, सरकारी योजना आणि त्याची उद्दिष्ट. तर मुद्रा योजना सगळ्यांनाच माहिती आहे. मुद्रा योजना कशासाठी आहे? सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित आणि विकास म्हणजे स्मॉल जे आहेत उद्योग आहेत तर त्यांना कर्ज पुरवठा करणं. सौभाग्य योजना कशासाठी आहे? तर ते वीज ह्यासाठी आहे, सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरणासाठी आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशासाठी? तर ती दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना LPG कनेक्शन देण्यासाठी. नंतर उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना, तर ती कशासाठी आहे? तर ती आहे वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे इथं. पुढील प्रश्न क्रमांक 69, ज्यांचा नागवणूक दर -10% किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते. थोडंसं इंग्लिशमध्ये बघू आपण त्याला, मराठीत खूपच वेगवेगळे शब्द. नागवणूक दर, इफ डिप्रिवेशन स्कोर इज -% ऑर ग्रेटर दॅट हाऊसहोल्ड इज मल्टीडायमेन्शनली पुअर. डिप्रिवेशन स्कोअर म्हणजे कितीच्या वर असेल तेवढा असेल तर त्याला मल्टीडायमेन्शनली पुअर म्हणता येईल. तर तो आहे 33.33%. 33.33% मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स होतो एक प्रकारचा. तर तो आहे मराठीत त्याला काय म्हणायचं? बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, म्हणजेच त्याला म्हणायचं अनेक अंगांनी गरीब असणे. आणि त्या निर्देशांकाची कोणाची जागा घातलेली तरी ते ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997 पासून ह्युमन पॉवर्टी इंडेक्स लागू होतो. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कधीपासून आला आहे? तर तो आहे 2010 पासून. याला कोण काढतं? तर UNDP काढतं, त्याला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम.
आणि ह्या निर्देशांकामध्ये MPI मध्ये म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये 3 हे मोजले जातात, आयाम मोजले जातात. ते आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान दर्जा. त्याला काही पर्सेंटेज वाटून दिलेले आहे त्यांनी, आणि त्याच्यात आरोग्य, शिक्षण, जीवनमान दर्जा यातील सगळ्यांचं मिळून 33% झालं किंवा त्याच्यापेक्षा कमी आलं, जास्त आलं, तर त्याला म्हणायचं मल्टी डायमेन्शनल पुअर म्हणायचं त्याला. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे इथं. पुढील प्रश्न, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. तर तो केंद्रीय मौद्रिक धोरण म्हणजे कोणते, तर पैशाचा पुरवठा, सप्लाय ऑफ मनी. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. तर बरोबरच आहे, दोन्ही विधाने हे सत्य आहेत. विधाने A आणि B दोन्ही सत्य आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, जर 0.3 एम्पियर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा तयार होईल. तर ते आहे 540 कॅलरी उष्मा इथं तयार होईल. पर्याय क्रमांक 2. योग्य जोड्या लावा. पुढचा प्रश्न आहे बघा, CV रमन, जॉर्ज ओहम, ओरेस्टेड, मायकेल फॅराडे. तर त्यांनी कोणते सिद्धांत सांगितलेले ते विचारले त्यांनी. ते पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे बघा. तर CV रमनने काय सांगितलं, रमन इफेक्ट त्याचा. तर कोणता तो मग, प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. नंतर जॉर्ज ओहमने काय सांगितलेलं आहे, तर विद्युत परिपथातील रोध, रेजिस्टन्स. ओहम, त्यामुळे आपण ओहम रेजिस्टन्सला जो ओहमने दाखवतो, वरील प्रश्नात बघितला आपण, ते 418 ओहम. तर रोध आहे तो, रेजिस्टन्स आहे. ओहमने सांगितला विद्युत परिपथातील रोध. नंतर हॅन्स ओरेस्टेडनं काय सांगितलं, विद्युत धारेद्वारे चुंबकत्व निर्मिती. ओरेस्टेडनं काय सांगितलं, मॅग्नेटिझम ड्यू टू इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळे कसं मॅग्नेटिझम तयार होतं त्याच्यामध्ये. मायकेल फॅरेडने काय सांगितलं, विद्युत मोटर सांगितली, इलेक्ट्रिक मोटर. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे इथं. पुढील प्रश्न क्रमांक 74. सर्वसाधारण सूत्र अल्काईनसाठी डॅश डॅश आहे. मग अल्काईनचं सूत्र कोणतं विचारलं त्यांनी, तर सर्वांनाच माहिती आहे आपल्याला, अल्काईन CnH2n-2. CnH2n-2 अल्काईन. पर्याय क्रमांक 3. इथं 3 असतात बघा, अल्केन, अल्किन आणि अल्काईन. तर अल्केनचं कोणतं असतं, तर ते पर्याय क्रमांक 1 जो आहे अल्केन, CnH2n+2 हे अल्केनचं असतं. अल्किनमध्ये कोणतं असतं, CnH2n हे अल्किन असतं. आणि अल्काईन कोणतं असतं, तर CnH2n-2 हे अल्काईनचं सूत्र असतं. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे 74चा. पुढील प्रश्न 75. किरोलाइट, मॅग्नेटाइट, मॅल्चाइट, स्पेरलाइट. हा प्रश्न आहे ना, असे स्किप करण्यासारखा प्रश्न आहे दोघा. अटेम्प्ट न करणेच हे इथं एक चांगलं राहील. इथं त्याचा योग्य पर्याय आहे 2. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे याचा. पुढील प्रश्न बघू, इलेक्ट्रॉनचा शोध डॅश डॅश याने लावला. तर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, बघा आपण मागे एक क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, तिथं अल्फा किरणांचा शोध कोणी लावला असं विचारलं होतं. अल्फा किरणांचा शोध त्यावेळेस पण मी सांगितलं होते, असं इलेक्ट्रॉनचा, प्रोटॉन, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला असं पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला विचारलं तर सर J.J. थॉम्सन. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढील बघू, योग्य पर्याय निवडा. प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते. अर्थहीन कोडान, बघा जोडी असते त्यांची, युरॅसिल, ते ग्वानाइन, सायटोसिन. तर तिथं फक्त C जो पर्याय आहे, UGA, UAA, UAG, त्याच्यामुळे ही अर्थहीन कोडांमुळे ही प्रथिनाची साखळी तुटली जाते. UGA, UAA आणि UAG. फक्त C. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 78. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. टेनिया सोलियमला हुकजंत असे म्हटले जाते. फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. अँकालोस्टोमा ड्युडेटनला टेप जंत असे म्हटले जाते. नेरेस चिल्काएन्सिस हे सामान्यतः चिंधी जंत असे म्हणतात. तर बघा, एक नावच खूप अवघड आहे त्याचे. तर कोणते विधान योग्य आहे असं विचारलं त्यांनी, तर B आणि D विधाने सत्य आहेत. पर्याय क्रमांक 2 B आणि D. पुढील प्रश्न बघू, ब्रुनर्स ग्रंथी कशात आढळतात. ब्रुनर्स ग्रंथी तर त्या सबम्युकोसा ऑफ ड्युडेनम. सबम्युकोसा ऑफ ड्युडेनममध्ये पक्वाशयाच्या सबम्युकोसामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 80. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात. तर ते सर्वचे सर्व.
गुणसूत्राची संख्या, गुणसूत्रांचे बाह्य रूप, गुणसूत्रांचा आकार, गुणसूत्रांचे विचलन हे सर्व महत्त्वाची भूमिका पार पाडतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ABCD. पुढील प्रश्न बघू 81वा. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणुनिर्मिती असते परंतु बीजे नसतात? ते टेरिडोफायटामध्ये असतं बघा. असं टेरिडोफायटामध्ये काय असतं, संवहनी संस्था असते, म्हणजे काय असतं, व्हॅस्क्युलर सिस्टम असते, प्रोड्युसर्स ते स्पोरला प्रोड्यूस करतं, बट डज नॉट हॅज सीड, त्याला बी येत नाही, तर टेरिडोफायटामध्ये होतं बघा. असं पुढील प्रश्न, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे? तर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, तर ह्या रोगाला कोणती जैविक वनस्पती कारणीभूत आहे? ती फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. सस्तन प्राण्यांमध्ये ज्ञानेंद्रिय खालीलपैकी कोणत्या 3 मूलभूत स्वरूपात स्थित असतात? तर आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 84. हळूहळू विकसित होणारी आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संक्रमणास डॅश डॅश असे संबोधले जाते, तर त्याला क्रॉनिक डिसीज मानलं जातं बघा. हळूहळू वाढत जातो आणि नंतर तो खूप काळ तसाच राहतो. डायबिटीस सारखे आजार आहेत, लवकर नीट होत नाही, शुगर आहे, त्याला क्रॉनिक, म्हणजे त्याला मराठीत तीव्र संक्रमण म्हणतात. तीव्र संक्रमण. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी, इंग्लिशमध्येच बघू आपण याला, सेन्सरी नर्व सेल्स कॉल्ड रॉड्स अँड कोन्स आर फाउंड इन. सगळ्यांनाच माहिती आहे, डोळ्यातील पडदा म्हणजे रेटिन ऑफ दी आईज. रेटिन ऑफ दी आय मध्ये सापडतात त्या रॉड सेल आणि कोन सेल. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, इथं समजा GSचे प्रश्न संपलेले आहेत. इथून आता गणित, बुद्धिमत्ता याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. हे सोडून दाखवत नाही, तर खूप वेळ लागेल त्याला सोडवायला बी आणि वेगळी सीट वगैरे बनवावं लागेल. तर मी डायरेक्टली उत्तर सांगतो, तुम्ही सोडून बघा. नाहीच जमले तर आपण पुन्हा त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवू. तर याचे मी फक्त उत्तर सांगतो तुम्हाला. 86चं आहे जे 4 आहे, 9 व 6, आणि 87चं आहे तर ते 2 आहे, एक तर काळा नाही तर पांढरा. 88चं जे आहे तर पर्याय क्रमांक 3 जो आहे 56. 89चं आहे पर्याय क्रमांक 2 72. 90चा जो आहे पर्याय क्रमांक 1 हरी. 91चा जो आहे पर्याय क्रमांक 3 फक्त 2. 92चा जो आहे पर्याय क्रमांक 1 24. 93चा जो आहे पर्याय क्रमांक 1 45. 94चा आहे पर्याय क्रमांक 2. 95चा आहे पर्याय क्रमांक 1. 96चा आहे पर्याय क्रमांक 4. आणि 97चा पर्याय क्रमांक 2. 98चा 2. 99चा पण 2. आणि शेवटचा प्रश्न जो आहे 100चा त्याचाही 2च. अशा प्रकारे इथं विश्लेषण संपलेलं आहे. नक्कीच तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट हवे असतील, माझ्याकडून काही चूक झाली असेल बोलण्यात, काही स्लिप अप टंग झाली असेल, तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. आणि तुम्हाला काही नवीन सजेशन्स असतील तुमचे तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा. थँक्यू.